नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण छत्रपती संभाजीनगर येथील आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यक्रमानिमित्त आपण आलेलो आहोत. या वेळेस हुबेहू महाराजांची भूमिका सादर करणारे संदीप सर हे आपल्या सोबत आहे. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. जय शिवराय सर्वांना. जय शिवराय सर्वांना. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला जगणं शिकवलं शिवाजी महाराजांनी. आणि हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे, कसा आपली वागणूक पाहिजे हे शिकवून दिलं आपल्याला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी. धर्मासाठी कटून मरणारे संभाजी महाराज आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. आणि माझं एक महत् भाग्य आहे की मी थोडासा का होईना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा किंवा धर्मवीर संभाजी महाराजांसारखा वेशभूषा करून मी इथे आलो आहे. सर्वांनी प्रचंड प्रतिसाद देत असंच दरवर्षी आपण संभाजी महाराज जयंती धडाक्यात साजरी करूया. धन्यवाद. गृहमंत्री असो, गृहमंत्र्यांना जर गृहमंत्री व्यवस्थित सांभाळा नाही ना, यांनी बांगड्या भरावं आणि मग फिरावं. कुठला असो, असं नाही की हाच गृहमंत्री, हा विषय नाही. कोणी गृहमंत्री असो, कारण याच्यावर गृह खातं चालतं. याने गृह खाते व्यवस्थित चालायला पाहिजे. काय करताय तुम्ही? अरे तरुणांना मी हे सांगतो की एखादा गुंडगिरी करत असेल ना, काय कोणाची हायगी नका करू, याला तिथंच ठेचा. तेव्हा हे पर शासन नीट होईल आणि जनता व्यवस्थित चालेल. मी सतीश वेताळ पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बुलंद छावा आणि काय ते सर्वसामान्य नागरिक. मी काही राजकारणी नाही, पण मी सगळ्यांना एक माझ्या मनातली खंत व्यक्त केलं. कोणाचं मन दुखवलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, बस मान वाटतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती या चौकात, या संभाजीनगरमधून सुरुवात झालेली आहे. मला वाटत नाही या अगोदर कुठे एवढी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात होत असेल. परंतु मी या शासनाला आणि प्रशासनाला आज या छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून सांगतो की छत्रपती संभाजी महाराज जयंती असो, कुठल्याही महापुरुषाची जयंती असो, या जयंतीनिमित्त सर्वांनी एक शपथ खावावी की पहिले सर्वप्रथम महिलांना संरक्षण द्यावं. दिवसांदिवस गुंडगिरी वाढत चालली. अरे चाललंय काय? अरे तुम्ही हिंदुत्व म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व घ्या. हे हिजड्यासारखं हिंदुत्व काय घेता? हिंदुत्व पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं की सला बलात्कार केला, बलात्काराचे हात तोडायला पाहिजे. कोण्या एखाद्या पुरुषाने स्त्रीकडे जर वाकड्या मानेनं जर नजर केली त्याचे डोळेच काढायला पाहिजे. काय प्रशासन चालवलं तुम्ही? अरे रोजचं एका शहरामध्ये 10 मर्डर होत आहे, 50 बलात्कार होत आहे. तुम्ही करता का? अरे तुम्ही ह्या पाळता कशाला या गुंडांना? तुम्ही या गुंडांना गोळ्या घाला ना. तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे हत्यारं नाही लावलं काय? तुम्ही कशासाठी चालवता? तुमच्या कुणाला चालत ना, आमच्या हातात द्या. आम्ही तुम्हाला एक महिन्यात सांगू प्रशासन कसं चालायचं. काय चाललं? कुठल्या एक रोज सकाळी जर उठलं एक बलात्काराची बातमी, दुसऱ्या दिवशी पाहिलं कुठला तरी गुंडांनी कोणाला तरी मारलं. आज या संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगरमध्येच 8 दिवसाला एक मर्डर आहे, 8 दिवसाला. आणि नशेखोर प्रशासन ठिसूळ वाटतंय कुठे. 100% ठिसूळ, काहीच नाही. आणि पोलीस प्रशासन आपलं खूप चांगलं आहे, अति उत्कृष्ट आहे. असं नाही की आपल्या जिल्ह्यातलंच. परंतु ह्या पोलीस प्रशासनाला दबाव हे कोणाचा? राजकारणी लोकांचा. जर मी राजकारणात आहे, माझ्या माणसानं जर गुंडगिरी केली तर मी सांगतो माझे माणसं सोडा. दुसरा विरोधी पक्ष असतो, त्याचा माणूस झाला तर विरोधी पक्षाला म्हणतो माझा माणूस का धरला बघ, नाही तर तुझं मी पाहतो, मी तुला काहीतरी पाहतो. म्हणजे इतकी गुंडगिरी ह्या राजकारणी लोकांची चालू आहे. त्याच्यानं पोलीस प्रशासनाला मी तो म्हणतो, पोलीस प्रशासनाला थोडं मोकळं सोडा. पोलीस प्रशासन जर एक महिना मोकळं सोडलं ना, ही गुंडगिरी महाराष्ट्रात का अख्ख्या भारतात कुठेही दिसणार नाही. काय आव्हान करणार सर आज जयंतीनिमित्त? मी ते सांगतो की माझं या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना हेच आवाहन करतो की फक्त पोलीस प्रशासन थोडं स्ट्रिक्ट ठेवा. आणि हे जे आणि राजकीय हस्तक्षेप पोलीस प्रशासनावर नको. आणि जे माझ्यासारखे कोणी, मी माझं सांगतो लोकांना सांगतो, माझ्यासारखी कोणी अशी मूर्ख असेल की पोलीस प्रशासनाला शिव्या देता. अरे तुम्ही पोलीस प्रशासनाला शिव्या देता काही की महिला पोलिसांवर हात उगारा, तुम्ही करता काय? काय लावलं हे? जर जे पोलीस प्रशासन तुम्हाला रात्रदिवस सांभाळतं, तुम्ही त्यांच्यावर दारू पिऊन गुंडगिरी करता, तुम्ही त्यांच्यावर दादागिरी करता. तुम्हाला सांभाळायचं कोणी? जर का पोलीस प्रशासनाला सांगा तुम्ही 8 दिवस सुट्ट्यावर जा. अरे तुम्हाला कोणी येईल घरात दिवसा मारील. मग हे गृहमंत्री करता काय? जर का तुमच्या पोलीस डिपार्टमेंटवर जर कोणी गुंड येतो आणि हात उघडतो आणि लाठीकाठीनं मारतो, लावलं काय तुम्ही? याला छत्रपती संभाजी महाराज जयंती 2026 बुलंद छावा आयोजित
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 32 वर्षापासून 1994 पासून आपली जयंती सुरू झालेली आहे. पहिली जयंती ही गुलमंडीहून निघालेली आहे आणि यानंतर 2002ला TV सेंटर येथे ज्यावेळेस पुतळा झाला तेव्हापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते आणि वेगवेगळ्या उपक्रम या माध्यमातून आम्ही उत्सव समितीच्या माध्यमातून ते करतो. त्याच्यामध्ये महिलांना सहभाग करून महिलांना मार्गदर्शन, महिलांना जे काही संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्या सर्व महिला एकत्रित येऊन आपल्या राजाच्या जयंतीनिमित्त आनंदोत्सव साजरा करतात. जवळजवळ आम्ही सकाळी 10ला रॅली काढतो. तिची रॅली 12 वाजेपर्यंत आपल्या TV सेंटरला येते आणि सर्वांनी इथं येऊन त्यांना ते संभाजीराजांचं जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल इथं ती माहिती दिली जाते. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या संभाजी महाराज जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर, महिलांना मार्गदर्शन, युवक मार्गदर्शन आणि युवकांना जे काही अण्णासाहेब पाटीलची स्कीम आहे त्या स्कीमच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. असे वेगवेगळे उपक्रम जयंती उत्सवाच्या माध्यमातून केले जाते. यासाठी बुलंदशहाचे आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब कुटे, प्रदेश कार्याध्यक्ष सतीश खताळ, तसेच सर्व जिल्ह्यातील अध्यक्ष आणि सर्व आमचे उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश सोनवणे, कार्याध्यक्ष शिवाजी पळसकर, स्वागताध्यक्ष आपले विशाल दाभाडे, विलास पवार, सरचिटणीस यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये महिलांचा फार मोठ्या सहभाग असतो. महिलांच्या सहभागामध्ये डॉक्टर दिव्याताई पाटील, रेखाताई वाटोळे, सुकन्याताई भोटले, आपल्या सूर्यवंशीताई आणि त्या सर्वच महिला, तनश्री गायकवाड आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आलेल्या सर्वांचं बुलंदशहाच्या वतीने इथं एक प्रसादाचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात केला जातो. लसीचं वाटपही मोठ्या प्रमाणात केलं जातं. असे विविध उपक्रम येथे राबवले जातात आणि वर्षभर उपक्रम राबवले जातात. त्या संध्याकाळी रॅल्या वगैरे येतात. इथं मोठ्या प्रमाणात रॅल्या येतात इथून आपल्या याच्यामधल्या परिसरातल्या. आणि पोवाड्याचा कार्यक्रम कॅनॉट प्लेस येथे एक मोठ्या प्रमाणात आपल्या उत्सव समिती राजभाऊ दंदाळ यांची हिंदू एकता समिती यांच्या वतीने पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. एक छत्रपती संभाजी महाराजांचे विचार या माध्यमातून दिल्या जातात. अशा प्रकारे या कार्यक्रमासाठी परिसरातील आपल्या छत्रपती संभाजीनगरचे प्रथम नागरिक समीर भैया राजूरकर, राजेंद्र भाऊ दंदाळ, तसेच खासदार कल्याण काळेसाहेब, माजी खासदार खैरेसाहेब आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण भाऊ दोनगावकर असे आणि शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवारसाहेब, तसेच झोन 2चे प्रशांत स्वामी साहेब, विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील उद्योगिक क्षेत्रातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून तो उद्योजकापर्यंत आणि अधिकाऱ्यापर्यंत या जयंतीमध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं जातं. सर नाव सांगा सर आपलं. मी सुरेश वाकडे पाटील, संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती. असं संभाजी महाराजांचं काम जे आहे आपल्याला जी घटना सिंधुदुर्गमध्ये झाली अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही थोडं त्यांना आता सहकार्य करतो. त्यांनी विनंती केली, आम्ही मागं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणले बा आपल्याला तसं काही करायचं नाही आहे. त्यांनी आश्वासन दिलं. सध्या जे काम चालू आहे बाकी ते जडंग करणं तर ते राजस्थानमध्ये काम चालू आहे आणि आता 1-2 दिवसातच त्याची बैठक लावल्या जाणार आहे असं महापौर उपमहापौरांनी आश्वासन दिलं. जयंतीनिमित्त समाज बांधवांनी एकत्र राहायचं आवाहन करतो मी आणि सर्वांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त मोठमोठे अधिकारी IAS आणि IPS अधिकारी बनावं हीच माझी जयंतीनिमित्त इच्छा आहे. संभाजी महाराजांचे विचार हे खूप मोठे आहे. ते विचार घेऊन आपण जिल्ह्यातून राज्यभरात जाऊ, राज्यभरातून भारतामध्ये जाऊ आणि नंतर आपण पुढेही जाऊ. प्रथम सर्वांना छत्रपती संभाजीराजे जयंतीच्या खूप शुभेच्छा. आज खऱ्या अर्थाने खरंच खूप आनंद होतो कारण 1902ला जेव्हा आम्ही जयंती करायचो त्यावेळेस अक्षरशः लोकांना ओढून आणायला लागायचं की चला उभे राहा, आपण फोटो काढूया, छत्रपती संभाजीराजेंची जयंती करूया. पण आजची जयंती जी जल्लोषात साजरी झाली, वेगवेगळ्या ठिकाणावरून रॅल्या आल्या आणि एवढ्या रॅल्या मस्त आल्या की जवळपास 300-400 त्या वाहन रॅल्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर बुलंदशहाच्या वतीने आम्ही जी रॅली काढली त्याच्यामध्ये असंख्य अशा महिलांचा सहभाग होता. आणि सर्वप्रथम मला हे सांगावंसं वाटतं की छत्रपती संभाजीराजे यांचं जे कार्य होतं की त्यांनी जे जनहितासाठी केले तेच आपण आज करायला हवं. कारण आज आपण बघतो की मुलांच्या हातामध्ये पुस्तक नव्हे तर मोबाईल आलेला आहे.
पेन नव्हे तर बंदूक तलवार आलेली आहे. आणि आजच्या ह्या जयंती निमित्ताने छत्रपती संभाजीराजांच्या विचार घेऊन जर आपल्याला चालायचं असेल तर मला असं म्हणायचं आहे की शेजाऱ्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात जर राष्ट्रमाता जिजाऊ जन्माल्या तर नक्कीच प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मतील. आणि ह्या जयंती निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येक महिलांनी सोशल मीडियाचा वापर फक्त हा रील बघण्यासाठी न करता तर त्याच्यातून थोर महापुरुषांचे विचार घ्यायला पाहिजे. थोर महापुरुष थोर महिलांचे आपण विचार घेतले पाहिजेत आणि ते विचार आत्मसात करून आपल्या मुलांमध्ये ते पेरले पाहिजेत. कारण आज आपण बघतो 21व्या शतकामध्ये अनेक मुलींवरती महिलांवरती बलात्कार होत आहे. अहो ती जन्म देणारी कोण असती? ती एक माताच असती. मग इथे कुठेतरी संस्कार कमी पडत आहेत का? हिंदू संस्कृतीचे संस्कार कमी पडत आहेत का? किंवा आपण यांच्या नांग्या ठेचण्यामध्ये कमी पडतोय का? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा बलात्कार व्हायचा तेव्हा चौरंग केला जायचा, पण आज त्या बलात्काराला तुम्ही 6 महिने 10 वर्षे कोपर्डीच्या आजही त्या ताईला न्याय मिळालेला नाही. तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या त्या आरोपीला का सांभाळतात? आज जर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांची जयंती साजरी करायची असेल आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि त्यांनी जी स्त्रियांचा मान सन्मान केलेला आहे त्या सन्मानाने आज प्रत्येक पुढाऱ्यांनी, आज प्रत्येक आमदार खासदारांनी, पंतप्रधानांनी त्या विचारांनी चाललं पाहिजे. मला मान्य आहे की आपण जे काही चालतंय संविधानाप्रमाणे चालतो, पण हे इथं कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. अहो 3 वर्षाची मुलगी तिच्यावरती बलात्कार होतोय, 65 वर्षाचा माणूस तिच्यावरती बलात्कार करतोय. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर हे थांबायचं असेल तर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज वाचावे लागतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावं लागतील, राष्ट्रमाता वाचावं लागतील, राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार घ्यायला पाहिजेत, सावित्री वाचली पाहिजे. आपल्याला हे जर केलं आणि हे जर कळाले तर नक्कीच बलात्कार थांबतील आणि नक्कीच आज आपण छत्रपती संभाजीराजांना मानाने मुजरा करूया.